A very good morning to all. Today we will discuss about fibers, natural fibers. Okay, you can see here in the first photographs there are different type of natural fibers which are obtained from plants. Okay, they are plant in origin. तर हे first of all first this is cotton. Okay, which is obtained from Gossypium, the genus Gossypium species, jute. Okay, these two plants we are going to study in detail. Okay, jute आहे. Okay, Corchorus capsularis the scientific name. Okay, त्यानंतर flax fiber. Okay, त्यानंतर coir that is obtained from coconut. Okay, and last one is the hemp. Okay, in our syllabus there are only two plants. Okay, one is cotton and second one is the jute plant. Okay, so first of all in current lecture we will discuss about introduction of fiber and lastly the types of fibers based on their uses. Okay, so first slide, that is first of all we will see what is mean by fiber. Okay, how will you define fiber? फायबर तर काय आहे, तर फायबर म्हणजे दोरी की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की फायबर इज अ क्लास ऑफ मटेरियल. ओके, दॅट आर कंटिन्युअस फिलामेंट ऑर अ डिस्क्रीट इलॉंगेटेड पीस. ओके, म्हणजे एक कंटिन्युअस फिलामेंट असते, एक छोटीशी दोरी असते. ओके, कंटिन्युअस फिलामेंट किंवा त्याला काय म्हणलेलं आहे डिस्क्रीट इलॉंगेटेड पीस, म्हणजे छोटे छोटे पीस फॉर्ममध्ये छोट्या छोट्या तुकड्यामध्ये ते आपल्याला बघायला मिळतो, सिमिलर टू थ्रेड. ओके, the fibers are very important in biology of both plants and animal for holding tissue together. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाचं ॲनिमल किंवा प्लांट सेलमध्ये जे एकमेकाला असं जॉईंटली अटॅच असतो सेल्स, तर हे अटॅच करायचं काम हे कोण करत असतो, तर फायबर करत असतो. ओके, तर प्लांटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जनरली मोस्ट ऑफ दी फायबर्स विच इज ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. ओके, तर प्लांटमध्ये मोस्टली फायबर विच इज ऑब्टेन फ्रॉम स्क्लेरेन्कायमाटा सेल्स. ओके, तर मोस्ट और मेनी व्हेजिटेबल फायबर्स ओके आर स्क्लेरेन्कायमाटा सेल्स. तर आता स्क्लेरेन्कायमाटा सेल्स आर मोस्टली डेड सेल्स. ओके, स्क्लेरेन्कायमाटा सेल्स कसं असते, डेड सेल्स असतो. ओके, आता डेड सेल्स म्हणजे काय की स्क्लेरेन्कायमाटा सेल्स आर लिग्निफाईड. ओके, विच आर थिक वॉल्ड अँड स्लेंडर अँड टॅपरिंग. ओके, स्लेंडर म्हणजे निमुळता असं, टॅपरिंग म्हणजे त्याला टोकदार. ओके, आणि स्क्लेरेन्कायमाटस काय म्हणले, कारण त्याच्या सेल वॉलवरती लिग्निनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतो ॲज कम्पेअर टू बाकीचं केमिकल. ओके, तर त्यामुळं ते थिक असतो आणि कम्पॅरेटिव्हली म्हणजे ऑलरेडी ते आर डेड सेल्स. ओके, तर त्यांचं जे फंक्शन असतो ते फंक्शन नसतो त्यामध्ये, कम्प्लिटली ते फंक्शन लॉस्ट केलेलं असतं त्याचं. म्हणजे कुठलं फंक्शनॅलिटी, सेल फंक्शन, म्हणजे त्याच्यामधले न्यूक्लियस, मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतील. ओके, बाकीचे जे काही फंक्शन्स आहेत ते स्टॉप केलेलं असतं, म्हणून त्याला म्हणायचं डेड सेल्स. केमिकली फायबर वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता हे जे फायबर असतं, हे जे दोरी आहे, आपण जे प्लांटपासून वेगवेगळ्या झाडापासून आपण जे दोरी बनवतो, तर ते काय आहे, तर नेमकं ते दोरीमध्ये काय असतो, तर सेल्युलोज असतो. सेल्युलोज हे काय आहे, कार्बोहायड्रेट. हेमी सेल्युलोज इज ऑल्सो कार्बोहायड्रेट. लिग्निन. ओके, तर हे काय आहे बेसिक, हे काय आहे केमिकल त्याचं कंपोजिशन, सेल्युलोज, हेमी सेल्युलोज अँड लिग्निन. ओके, तर हे काय आहे त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन असतं त्याच्यामध्ये. ओके, तर हे आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की फायबर केमिकल कंपोजिशनमध्ये मोस्टली त्याच्यामध्ये सेल्युलोज, हेमी सेल्युलोज अँड लिग्निन कॉन्सन्ट्रेशन. ओके, जेवढं लिग्निनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेवढं ते फायबर काय असतो, स्टिफ असतो. ओके, स्ट्रॉंग असतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता बांबू एवढं स्ट्रॉंग काय आहे, कारण त्याच्यामध्ये त्याच्या सेलवॉलवरती लिग्निनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. ओके, त्यामुळे ते बांबू काय आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. ओके, तर फर्स्ट विल सी दी टाईप ऑफ फायबर्स. ओके, फायबरच्या कुठल्या कुठल्या प्रकारस आहेत ते आपण बघूया. ओके, तर फर्स्ट डिपेंडिंग अपॉन देअर ओरिजिन. ओके, म्हणजे ओरिजिन म्हणजे ते प्लांट, ते फायबर जे आहे ते कुठल्या पार्टपासून बनतो फायबर, प्लांटच्या कुठल्या पार्टपासून, आयदर फ्रॉम रूट, स्टेम, लीव्ज. ओके, परत आता स्टेममध्ये कुठल्या सेलपासून ओरिजिन होतो ते, अँड स्ट्रक्चर, ओरिजिन अँड स्ट्रक्चर द फायबर्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. ओके, तर फर्स्ट सॉफ्ट फायबर और स्टेम फाइबर और बास्ट फाइबर.
ओके. तर ह्याला फर्स्ट सॉफ्ट फायबर म्हणजे काय आपण बघूया. ओके, म्हणजे और त्याला दुसरं नाव आहे स्टेम फायबर. ओके, विच इज ऑप्टेन फ्रॉम स्टेम. ओके, तर स्टेममध्ये बास्ट काय म्हणलेलं आहे, कारण ते फ्लुएमपासून बनतो, फ्लुएमच्या पार्टपासून पण बनतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे बास्ट फायबर. ओके, तिन्हीचा अर्थ एकच. ओके, दीज आर प्रेझेंट इन आउटर पार्ट ऑफ डायकॉटिलिडोनस स्टेम. म्हणजे डायकॉटचे जे स्टेम्स, डायकॉट जे प्लांट्स आहेत, डायकॉट प्लांटच्या स्टेमच्या आउटर पार्टमध्ये असतो. ओके, विच इज आयदर इन अ कॉर्टेक्स, पेरिसायकल और फ्लुएम. जर फ्लुएमपासून जर बनत असेल तर त्याला म्हणायचं बास्ट फायबर. ओके, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, सॉफ्ट फायबर किंवा स्टेम फायबर किंवा त्यालाच म्हणले बास्ट फायबर, हे काय आहे मोस्टली कुठल्या पार्टमध्ये असतो, डायकॉट प्लांट. ओके, नॉट मोनोकॉट. ओके, डायकॉट प्लांटच्या स्टेमच्या आउटर पार्टमध्ये असतो. कुठल्या आयदर इन कॉर्टेक्स, पेरिसायकल और फ्लुएम. जर इफ इट इज ऑप्टेन फ्रॉम फ्लुएम देन इट इज नोन एज बास्ट फायबर. ओके, दीज आर स्क्लेरेनकायमेटस सेल्स. आपण मग असं डिस्कस केलं, स्क्लेरेनकायमेटस सेल्स हे काय आहेत, डेड सेल्स आहेत. ओके, कारण त्यांच्यावरती हाय कॉन्सन्ट्रेशन लिग्निन असतो इन देअर सेल वॉल. ओके, तर दिस इज दी फर्स्ट टाईप ऑफ फायबर. ओके, सेकंड वन इज दी हार्ड फायबर और लीफ फायबर और स्ट्रक्चरल फायबर. ओके, तर हार्ड फायबर किंवा लीफ म्हटलेलं आहे किंवा स्ट्रक्चरल फायबर म्हटलेलं आहे. ओके, लीफ फायबर, दीज आर हार्ड कोर्स फायबर. ओके, हा रफ असतो, म्हणजे त्याला तुम्ही असं हात लावलं की रफ वाटणार तुम्हाला, कोर्स आहे म्हणजे खरबडीत असणार, तो थोडंफार सॉफ्ट नाही आहे. ऑप्टेन फ्रॉम लीव्ज ऑफ मोनोकॉटिलिडॉन प्लांट. जे मोनोकॉटचे जे लीव्ज आहेत, ओके, त्या मोनोकॉटच्या लीव्जपासून हे फायबर बनतो. ओके, म्हणून त्याला म्हटलेलं लीफ फायबर. ओके, विच आर यूज्ड मेनली इन मेकिंग कॉर्डेज. कॉर्डेज म्हणजे मोठ्या ज्या दोरी आहेत, ओके, की ज्याला आपण मोठ्या बैलगाडीला वगैरे असं बनवून वापरण्यासाठी किंवा जहाजामध्ये मोठमोठ्या ज्या सोल आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो, ते कॉर्डेज दोरी बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ह्या पानापासून बनवलेलं मोनोकॉट प्लांट. ओके, प्लीज रिमेंबर दिस हार्ड फायबर और लीफ फायबर विच इज ऑप्टेन फ्रॉम मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स, नॉट डायकॉट प्लांट्स. ओके, तर ह्याचा उपयोग सगळ्यात महत्त्वाचा आहे फॉर मेकिंग कॉर्डेज. ओके, दिस इज सेकंड टाईप ऑफ फायबर. थर्ड वन इज दी सरफेस फायबर. ओके, सरफेस फायबर कशाला म्हणायचं. ओके, आता हे सरफेस म्हणजे नावावरूनच कुठल्या सरफेसपासून बनलेलं आहे. दे आर प्रोड्यूस्ड ऑन द सरफेस ऑफ स्टेम, लीव्ज, फ्रूट, सीड्स एक्सेट्रा. ओके, ज्या सरफेसपासून हे दोरी बनतो त्याला म्हणायचं सरफेस फायबर. ओके, विच इज आयदर फ्रॉम स्टेम सरफेस असू दे किंवा लीफ सरफेस असू दे, फ्रूटचं सरफेस असू दे किंवा सीडचं सरफेस असू दे, अशा पार्टपासून बनलेल्या फायबर्सला म्हणायचं सरफेस फायबर. ओके, फॉर एक्झाम्पल कॉटन. ओके, कॉटनच्या सीडच्या सरफेसपासून ते दोरी बनलेलं आहे कॉटन. ओके, आपण जे बॉलला एक आपण कॉटन जे बोलतो. ओके, म्हणजे कॉटनचं ॲक्च्युअली जर तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कॉटनमध्ये स्टडी करणार आहोत. कॉटनचं जे बॉल्स आहे म्हणजे जे फ्रूट्स आहे ॲक्च्युअली, त्याच्यामध्ये सीड्स असतो आणि त्या सीडच्या सरफेसपासून कॉटन बनलेला असतो. ओके, सीडचे जे अप्पर इपिडर्मल जे सेल्स आहेत, ते सेलचा आउटग्रोथ जे असतो ते म्हणजे कॉटन. ओके, म्हणजे त्या सरफेसपासून, सीड सरफेसपासून बनलेला असतो. ओके, कॉटन आहे. त्यानंतरनं कॉटनचं प्लांट्सचं फोटोग्राफ्स तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल किंवा मी नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचं झाडं आणि फ्लावर, त्याचं प्लांट्स, फ्लावर, ओके, सगळं मी फोटोग्राफ्स त्यामध्ये दाखवेन. नेक्स्ट आहे कपूक प्लांट. ओके, कपूक प्लांटचं सायंटिफिक नेम आहे सिबा पेंटॅन्ड्रा. ओके, फॅमिली माल्वेसी. ओके, सिबा पेंटॅन्ड्रा हे तुम्ही फोटोग्राफ्स बघू शकता. ओके, आपल्या कोकणामध्ये हे प्लांट सापडतो कपूक प्लांट्स. क्वायर आहे. क्वायर म्हणजे तुमचं जे काही कोकोनट आहे, कोकोनटसुद्धा काय आहे, सरफेस फायबर आहे. म्हणजे नारळाचं जे वरचं जे कवच आहे सीड. ओके, जे ॲक्च्युली तुमचं जे नारळ आहे हा कम्प्लिटली हा काय आहे, फ्रूट आहे तो. तर त्या फ्रूटच्या आउटर कार्प, एक्झोकार्पच्या वरती तो फायबर असतो. ओके, एक्झोकार्प म्हणजेच तो ॲक्च्युअली तो फायबर. ओके, तर ते सरफेस आहे फायबर. ओके, त्याला क्वायर म्हणतो आपण. ओके, आर वेल नोन एक्झाम्पल ऑफ सरफेस फायबर. ओके, तर हे आपण जे क्लासिफिकेशन बघितले फायबरच्या, ते फायबरचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी ओरिजिन अँड स्ट्रक्चर. म्हणजे कुठल्या पार्टपासून, प्लांटच्या पार्टपासून ते फायबर बनतो, त्यावरून ते फायबरचं क्लासिफिकेशन आपण 3 टाईपचे बघितले. ओके, तर हे आता ह्याच्यामध्ये सरफेसमध्ये आपण बेस्ट एक्झाम्पल कुठले, कॉटन, कपूक आणि क्वायर. दीज आर दी सरफेस ऑफ. ओके, यू कॅन सी हिअर दी क्वायर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काथा आपण जे नारळाचं पार्ट आहे ते. कपूक प्लांट्सचं फोटोग्राफ ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचं सायंटिफिक नेम आहे सिबा पेंटॅन्ड्रा. ओके,
नेक्स्ट क्लासिफिकेशन आता. ओके, आता क्लासिफिकेशन आता फायबरचं कशावरून केलेलं आहे? बेस्ड ऑन देअर युटिलायझेशन. ओके, म्हणजे कुठल्या पार्टसाठी आपण ते यूज करतो. ओके, फायबर्स देन क्लासिफाईड इंटू फॉलोइंग टाईप्स. ओके, बेस्ड ऑन देअर युटिलायझेशन. फर्स्ट युजेस इज अ टेक्स्टाईल फायबर, की जे टेक्स्टाईलमध्ये यूज केला जातो असं फायबर्स. ओके, आता कुठलं आहे? दीज फायबर्स आर ऑब्टेन फ्रॉम दीज फायबर्स आर यूज इन मेकिंग फॅब्रिक्स. ओके, तर फॅब्रिकच्या पार्टमध्ये मोस्टली यूज केला जातो, किंवा कॉर्डेज किंवा दोरी बनवण्यासाठी, किंवा नेटिंग म्हणजे जाळी वगैरे बनवण्यासाठी, फिश नेटिंग वगैरे असेल. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे जे जाळी बनवलं जातं दोरीपासून, ते नेटिंग वेगळे. ओके, तर म्हणजे फॅब्रिक्स, कॉर्डेज किंवा नेटिंगमध्ये यूज केला जातो टेक्स्टाईल फायबर. ओके, तर फॅब्रिकमध्ये कुठले कुठले? आता फॅब्रिकचं जे कापड असतो, आता फॅब्रिकमध्ये क्लॉथ वेअरिंग. ओके, ॲपरल. ओके, म्हणजे क्लॉथ वेअरिंग ॲपरल म्हणजे आपण कधी कधी जॅकेट घालतो. ओके, म्हणजे ते बाहेरचं साईडचं, आतमधला ड्रेस वेगळा असतो आणि बाहेरवरती आपण जॅकेट टाकतो, किंवा कधी कधी आपण स्वेटर घालतो. ओके, आतमध्ये शर्ट घालतो आणि बाहेरच्या साईडला स्वेटर. म्हणजे असे जे काही आपण एक्सटर्नल वेअरिंग जे पार्ट आहेत त्याला म्हणायचं क्लॉथ वेअरिंग ॲपरल. ओके, त्यानंतर डोमेस्टिक यूज, वेगवेगळ्या डोमेस्टिक यूजसाठी आपण त्याचा यूज केला जातो, गनी बॅग्स वगैरे. ओके, त्यानंतर ऑनिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण विंडोजवरती वगैरे कधी कधी प्लास्टिकसारखं आपण ते दिसतो आपल्याला, कवर म्हणजे कापड असतो ते ॲक्च्युअली, किंवा एखादं कॅन्टीन वगैरे असेल तर त्या ठिकाणी सेंट्रल जर पार्ट असेल, असं छत्रीसारखा पार्ट असतो आणि त्याच्यावरती जे कवर असतो, ओके, त्याला म्हणायचं ऑनिंग. किंवा विंडोजवरती विंडोजचं जे बाहेरचं पार्ट असतो त्याच्यावरती जे कवर म्हणून यूज केला जातो, मोस्टली कापड असतो तो, त्याला म्हणायचं ऑनिंग. ओके, गनी बॅग म्हणजे आपण जे गहू ज्वारी वगैरे स्टोअर करण्यासाठी जे पिशवी आपण असतो त्याला म्हणायचं गनी बॅग्स, बर्लॅप्स एट्सेट्रा. ओके, तर टेक्स्टाईल फायबर त्याचं युटिलायझेशन. ओके, म्हणजे ह्याचं कापड पण बनतो आणि बाकीचं पार्टसुद्धा यूज होतो, त्याला म्हणायचं टेक्स्टाईल फायबर. ओके, नेक्स्ट टाईप ऑफ फायबर आहे ते म्हणजे ब्रश फायबर, की जे मोस्टली ब्रश बनण्यासाठी यूज केला जातो. कुठले? एकदम स्टीफ फायबर, म्हणजे एकदम कडक असं फायबर. ओके, मॅन्युफॅक्चर फ्रॉम स्मॉल स्टेम प्लांट्स. या ठिकाणी थोडंफार स्पेलिंग अटॅच झालेले, स्टेम अँड ट्विग्स, म्हणजे झाडाचं जे स्टेम आहे आणि झाडाच्या ज्या काही छोट्या छोट्या ज्या फांद्या आहेत, अशा ट्विग्स आणि स्टेमपासून हा ब्रश फायबर बनतो. फॉर एक्झाम्पल ब्रूम म्हणजे आपण जे झाडू बनवतो. ओके, केरसुनी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ते शेणाचं जर खाली जमीन जर असेल तर ते झाडण्यासाठी आपण जे झाडू वापरतो त्याला केरसुनी, तर ते फिनिक्स ह्या झाडापासून बनतो. ओके, तर फिनिक्स झाड मोस्टली कोकणामध्ये सापडत नाही, तर ड्राय रिजनमध्ये फिनिक्सचे झाड बनते. तर फिनिक्सच्या प्लांटपासून त्याचे खजूरसारखं झाड असतं, त्याचं काटे असते त्याला, तर त्याच्यापासून केरसुनी बनते. ब्रूम किंवा नारळाचं आपण त्याचं पार्ट यूज करतो लीफपासून. ओके, त्यानंतर काही आपण फरशी पुसण्यासाठी सुद्धा, घासण्यासाठी सुद्धा जे आपण ब्रश पूर्वी मिळायचं. ओके, तर ते कशापासून बनायचं? ते झाडापासून, स्टिक फायबरपासून बनायचं. ओके, आता प्लास्टिकचे फायबर्स आपल्याला मिळतात. ओके, नायलॉनचं जे टाईपचं ब्रश आपल्याला मिळतो, पण पूर्वी हे काय असायचे, आजसुद्धा काही आहेत ब्रश, म्हणजे नारळाचं क्वायरपासून सुद्धा हार्ड स्टिक ब्रश बनतो. ओके, ब्रश फायबर. तर ह्याच्यामध्ये ब्रश फायबर म्हणजे जे ब्रशमध्ये यूज केला जातो ब्रश बनवण्यासाठी, असे जे फायबरला म्हणायचं ब्रश फायबर. कसं असतं? हा स्टिफ असलं पाहिजे, कडक असला पाहिजे. ओके, नेक्स्ट इज दी प्लेंटिंग और रफ वेविंग फायबर. ओके, प्लेंट आर fibrous flat or pliable strand that are interlaced to make straw hat. ओके, बास्केट असेल, सँडल्स असतील, चेअर्स असतील, चेअर सीट असतील. ओके, लाकडी खुर्च्या जे काही ते विणून ते चेअर बनवते, त्याला चेअर सीट्स वगैरे, अशा पद्धतीचं हे सुद्धा काय असतो? रफ वेविंग फायबर असतो. लास्ट वन इज द नॅचरल फायबर. नॅचरल फायबरमध्ये ऑब्टेन फ्रॉम ट्री bark layer or sheet or pounded into rough substitute for making lace or cloth. ओके, कापड किंवा लेस बनवण्यासाठी वगैरे हे नॅचरल फायबरचा यूज केला जातो. लास्ट वन इज द पेपर मेकिंग फायबर. पेपर मेकिंग म्हणजे जे पेपर इंडस्ट्रीमध्ये वगैरे ह्याचं मोस्टली यूज केला जातो, त्याला म्हणायचं पेपर मेकिंग फायबर. म्हणजे मोस्टली ह्याच्यामध्ये टेक्स्टाईल फायबर पण आले आणि वूड फायबर पण आले ह्याच्यामध्ये. म्हणजे जे पेपर बनवण्यासाठी यूज केला जातो, आपण वेगवेगळ्या क्वालिटीचा पेपर, म्हणजे पुस्तकाचं पेपर असेल किंवा न्यूजपेपरचं पेपर असेल, किंवा चांगल्या क्वालिटीचं पेपर म्हणजे प्रिंटिंगचा पेपर असेल. ओके, किंवा क्लासमेटचे चांगले नोटबुकचं जे पेपर आहेत, असे वेगवेगळ्या टाईपचे जे पेपर्स आहेत. ओके, त्या पेपर्स, टिश्यू पेपर आहे, परत त्याच्यामध्ये टाईप ऑफ पेपर्स हे सिगारेट पेपर, असे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर आहेत, प्रिंटिंग पेपर आहे.
ओके. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पेपर बनवण्यासाठी जे फायबर यूज केला जातो त्याला म्हणायचं पेपर मेकिंग फायबर. तर ते ह्याच्यामध्ये मोस्टली टेक्स्टाईल फायबरसुद्धा ह्याच्यामध्ये यूज केला जातो आणि वूड फायबर म्हणजे जे लाकडापासून बनलेलं आहे ओके फायबर आहे त्याला म्हणायचं पेपर मेकिंग फायबर्स. तर अशा पद्धतीनं सो दीज क्लासिफिकेशन्स आर बेस्ड ऑन देअर युटिलायझेशन म्हणजे कुठल्या पार्टसाठी आपण हे यूज करतो त्या यूजवरनं ह्याचं फायबर्स काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलं आहे ओके. So in this lecture we have seen what is mean by fiber okay fibers classification or type of fiber based on their structure okay sources वरनं त्याचं क्लासिफिकेशन केलं आणि based on their utilization of fibers okay. In next lecture we will see one fiber yielding plant that is cotton.